नमस्कार मित्रांनो, वाय-एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की बांधकाम कामगारांना नोंदणी किंवा नूतनीकरण करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, म्हणजे त्यांचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होणार नाही आहे. असं आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण ए टू झेड माहिती सांगितलेली आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बांधकाम कामगारांना घरकुल या ठिकाणी 4-4.5 लाख रुपयाचे जे भेटणार आहे ते 2025 मध्ये कधी भेटू शकते आणि जर भेटणार असेल तर त्यांना कोणता फॉर्म भरावा लागेल आणि फॉर्म कसा भरायचा आहे ते संपूर्ण ए टू झेड माहिती सांगायची आहे. कारण की कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत आणि कोणते बांधकाम कामगार या ठिकाणी हे पात्र असणार आहेत. घरकुल जे आहे ते 4-4.5 लाख रुपये भेटणार आहेत त्या घरकुलासाठी. तर अटल बांधकाम कामगार आवास योजना जी आहे ती बांधकाम कामगारांना घरकुल स्वरूपात भेटणार आहे. तर संपूर्ण ए टू झेड माहिती भेटणार आहे. ज्यांना घरकुलाचा लाभ घ्यायचा आहे त्यांना सर्वांना या ठिकाणी जे हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. कारण की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ए टू झेड माहिती, तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे आणि फॉर्म सबमिट कसा करायचा आहे आणि फॉर्म कुठं द्यायचा आहे, संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे इथून पुढं पण बांधकाम कामगाराच्या नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळणार आहे. त्यामुळं अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे इथून पुढं पण आता गृहोपयोगी संच, भांडे, वस्तू संच वाटप कधी सुरू होणार आहे, केव्हा होणार आहे, ही टाईम टू टाईम अपडेट तुम्हाला भेटणार आहे. कोणत्या जिल्ह्यात सुरू आहे, कधी सुरू आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला भेटत असते. त्यानंतर बांधकाम कामगारांना जे स्कॉलरशिप आहे, स्कॉलरशिपचे पण या ठिकाणी योजना आहेत. ते भरपूर योजना आहे कल्याणकारीमध्ये आहेत. ते या संपूर्ण माहिती तुम्हाला देणारच आहे. ते ह्या संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत राहणार आहे. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला इथून पुढं सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूया आणि घरकुलचा लाभ कसा घ्यायचा आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, ही संपूर्ण माहिती आपण बघूयात. तर माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत. आणि या ठिकाणी जे आहे ते अटल बांधकाम कामगार आवास योजना या ठिकाणी 2 लाख रुपये दिलेले आहेत. या ठिकाणी बघा, तर हे ग्रामीणसाठी आहे आणि हे जे आहे ते शहरीसाठी आहे. 2 लाख रुपये, 2 लाख रुपये. तर असं आहे की अटल बांधकाम कामगार आवास योजना, ग्रामीण अर्थसहाय्य 2 लाख आणि पंतप्रधान आवास योजनेतून 2 लाख, 2.5 लाख असे एकूण तुम्हाला 4.5 लाख रुपये घर बांधण्यासाठी घरकुल स्वरूपात भेटणार आहेत. पण यासाठी कोण पात्र आहेत घर बांधण्यासाठी किंवा अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी, ते तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी आपण ग्रामीण भागातला घेऊयात. तर या ठिकाणी पहा कोण पात्र आहेत. तर आवश्यक पात्रता काय आहे की प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र प्रमाणित यादी. म्हणजे जे काही कामगार, जे काही लाभार्थी पंतप्रधान आवास योजनेत पात्र असतील, अशाच कामगारांना या ठिकाणी जे आहे ते प्रमाणित यादी दिल्यानंतर त्यांना या ठिकाणी ही आवश्यक पात्रता दिलेली आहे. आता हा फॉर्म कसा भरायचा आहे आणि फॉर्म कुठं द्यायचा आहे, फॉर्ममध्ये काय कुठं काय लिहायचं आहे, हे संपूर्ण ए टू झेड तुम्हाला माहिती देणार आहे. आणि ह्या फॉर्मची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन तुम्हाला दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात. तर या ठिकाणी पाहू शकतात आपण फॉर्म ओपन केलेला आहे. हा फॉर्म तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथून तुम्ही हा फॉर्म घेऊ शकतात. तर या ठिकाणी पहा तुम्हाला कोणकोणती माहिती लिहायची आहे तुम्हाला ते सांगतो. महत्त्वपूर्ण संपूर्ण फॉर्म कसा भरायचा ते पहा. तर या ठिकाणी जे आहे ते पहिल्यांदा अर्जदाराचे पहिले नाव या ठिकाणी लिहायचे आहे. त्यानंतर वडिलांचे नाव, त्यानंतर आडनाव आणि या ठिकाणी अर्जदाराचा फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर बांधकाम कामगारांनी ज्यावेळेस नोंदणी केली होती त्यावेळेस त्यांना जो नोंदणी क्रमांक आला तो नोंदणी क्रमांक ह्या रकान्यात टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या तारखेला नोंदणी केली ती त्याची तारीख या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर नूतनीकरण केलं असेल तर त्यांचा या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे, नसेल तर सोडून द्यायचा आहे. किंवा नूतनीकरण कधी करायचे ह्याचा पण दिनांक तुम्ही टाकू शकता. आता या ठिकाणी पहा संपूर्ण माहिती भरलेली आहे. त्यानंतर आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे, चालू मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आता ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे की योग्य ठिकाण टिक करा. तर या ठिकाणी कोणत्या ठिकाणी तुम्हाला टिक करायचे पहा. तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहात या ठिकाणी टिक करायचं आहे. विवाहित आहात का अविवाहित आहात ते टिक करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते जन्मदिनांक तुमचा या ठिकाणी लिहायचा आहे. आधार कार्डावर जी जन्मतारीख आहे तीच या ठिकाणी लिहा, म्हणजे तुम्हाला लाभ घेण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा तुमचं वय किती आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. वय लिहिल्यानंतर तुमचं संपूर्ण माहिती झालेली आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराच्या बँकेचा तपशील जो आहे तो आपल्याला भरून घ्यायचा आहे. तर अर्जदाराच्या बँकेच्या तपशिलामध्ये कोणकोणती माहिती लिहायची तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर या ठिकाणी पहा बँकेच्या तपशिलामध्ये तुम्हाला बँकेचे नाव पहिल्यांदा लिहायचं आहे या ठिकाणी या रकान्यामध्ये. त्यानंतर शाखेचे नाव जे आहे त्या ठिकाणी शाखेचे नाव तुम्ही लिहू शकतात. आणि त्यानंतर बँक शाखेचा पत्ता तुम्ही या ठिकाणी टाका. त्यानंतर तुमचा IFSC कोड जो आहे या ठिकाणी IFSC कोड टाका.
आता IFSC कोड तुम्हाला जर माहिती नसेल तर तुमचं ज्या बँकेमध्ये ज्या बँकेचं अकाउंट आहे त्या बँकेचं पासबुक तुमच्याकडे असेल, त्या पासबुकावर तुम्हाला IFSC कोड अशा प्रकारचा एक कोड असतो. तो कोड तुम्हाला या ठिकाणी IFSC कोड म्हणून या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर बँक खाते क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. संपूर्ण तुम्हाला बँकेचा तपशील जो आहे तो बँकेच्या पासबुकावरती संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल. कारण की बँकेचे नाव, बँकेच्या शाखेचं नाव, बँक शाखेचा पत्ता, IFSC क्रमांक, अकाउंट नंबर ही संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला तुमच्या बँक पासबुकावरती भेटून जाणार आहे. हे बँके तपशील जे आहे ते तुम्ही बरोबर जसेच तसे लिहा, कारण की ह्याच बँक अकाउंटवरती तुम्हाला जे आहे ते पैसे घरकुलाचे भेटतील. त्यामुळे तुम्ही बँकेचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड बरोबर लिहा, चुकू नका. जर काही चुकीचं लिहिलं तर तुमच्या या ठिकाणी अर्ज रिजेक्ट होऊ शकतो, तुम्हाला घरकुलाचा लाभ भेटू शकणार नाही. त्यामुळं संपूर्ण कागदपत्र जे आहे ते या ठिकाणी माहिती बरोबर लिहा. त्या झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात, या ठिकाणी बघा तुम्हाला खाली काय लिहायचं आहे की मला खालील आर्थिक योजनेचा लाभ मिळावा ही विनंती. योजना त्या ठिकाणी टाकायचा आहे, योजनेचा क्रमांक आणि तुम्ही लाभ जी मागणी केलेली लाभाची रक्कम आहे ती या ठिकाणी टाकायची आहे. ते संपूर्ण लिहिलेलं आहे. तर त्यानंतर आपण लिहायचे खाली, या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत. आता ही कागदपत्र जी आहेत ती कागदपत्र तुम्हाला सक्तीची कागदपत्र आहेत, कारण काही कागदपत्र तुम्हाला जोडणं गरजेचे आहेत. या ठिकाणी आर्थिक योजनेच्या लाभाकरिता जोडवायची सक्तीचे कागदपत्र, ही कागदपत्र तुम्हाला जोडणं गरजेचे आहेत. तर ह्या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत ही माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं पहिल्यांदा बघा, या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र जोडले आहे की नाही या ठिकाणी, तर जोडले आहे या ठिकाणी लिहा आणि तुम्ही जोडाच. त्यानंतर बँकेचे पासबुक या ठिकाणी जोडले आहे असं लिहायचं आहे. आणि त्यानंतर रहिवासी पुरावा म्हणजे तुम्हाला कोणकोणतं पहा, रहिवासी पुराव्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याचे विद्युत देयक, ग्रामपंचायतचा दाखला यापैकी एक कुठलंही तुम्ही जोडू शकता. ते संपूर्ण जोडल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे काही पात्र आहेत अशांसाठी या ठिकाणी पहा, प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदित बांधकाम कामगारांना मंडळामार्फत 2 लाख अनुदान. तर या ठिकाणी पुढं समोर काय दिलेलं आहे की प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र प्रमाणित यादी. तर हे तुम्हाला या ठिकाणी जे काही सक्षम अधिकारी आहेत त्यांच्याकडून प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबतचं प्रमाणित यादीतील पत्र घ्यायचं आहे सक्षम अधिकाऱ्याकडून आणि तुम्हाला या ठिकाणी त्या फाईलला जोडायचं आहे. या फाईलला जोडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण ही फाईल भरायची आहे. संपूर्ण तुम्हाला नंतर तुमचं आधार कार्ड, पासबुक हे संपूर्ण जोडल्यानंतर तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म जो आहे तो फॉर्म घेऊन, संपूर्ण फाईल घेऊन, तुमचा संपूर्ण हा प्रस्ताव घेऊन तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं जे आपलं तालुका स्तरावर जे केंद्र आहे, तालुका सुविधा केंद्र, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म देऊ शकतात. मग त्या ठिकाणी तुमचे संपूर्ण कागदपत्र बरोबर आहेत की नाही हे चेक केले जातील आणि त्या ठिकाणी चेक केल्यानंतर तुमचं जे आहे ते काही दिवसानंतर तुम्हाला मॅसेज येईल की आपला अर्ज घरकुलाचा मंजूर झालेला आहे आणि तुमची जी रक्कम आहे, पैसे आहे तुमच्या अकाउंटवर तुमच्या काही टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पाठवले जातील. जसे जसे तुमचं बांधकाम घराचं पूर्ण होत जाईल तसं तसं या ठिकाणी ते पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती जमा केले जातील. तर नक्कीच मित्रांनो, बऱ्याच बांधकाम कामगारांनी मला कमेंट केली होती की सर आम्हाला घरकुलाविषयी माहिती द्या, घरकुलाचा फॉर्म कसा भरायचा आहे, फॉर्म कुठं द्यायचा आहे, ह्याची माहिती तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये समजली असेल. आणि तरी पण तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. त्याचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात. मित्रांनो, चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की अशाच बांधकाम कामगाराच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. भेटत पुढं नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.